नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे की सध्या राज्यामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण जो दिसतोय आपल्याला, मराठा समाज आणि ओबी समाज. या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम जे झालंय ते खऱ्या अर्थानं सरकारनंच केलंय आणि सरकारच्याच वतीनं झालंय, हे मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगतोय. त्याचं कारण आहे की महाराष्ट्रातली जनता ही जागरूक जनता आहे आणि या प्रत्येक जनतेचं मत आता स्पष्ट होत चाललेलं आहे की मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद नसताना हा वाद निर्माण करण्याचं काम कोणी केलं, तर या मागचं उत्तर निघतंय सरकारनंच केलं. त्याचं कारणही तसंच आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्या आणि आमच्या घटनेमध्ये आम्हाला अधिकारामध्ये जे दिलेले त्या पद्धतीनं ते सरसकट मराठा समाजाला मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे. ठीक आहे, या प्रश्नावर किंवा मागणीवर कोणताही समाज, कोणताही माणूस हा आपल्या सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करू शकतो. जर त्या कायद्यात बसत असतील, घटनेच्या तरतुदीमध्ये होत असतील किंवा शासनाला जर अधिकार असेल, तर त्याची मागणी त्या ठिकाणी मान्य करण्याचा अधिकार हा सरकारला आहे आणि सरकार तो करेल, तो कायद्यानं करेल. मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावा ही जरांगे पाटलांची मागणी. सरकार यावर भूमिका घ्यायला पाहिजे किंवा या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. एकीकडे एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांचं सरकार असेल, हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून त्यांची भेट घेत होते, त्यांना वेगवेगळ्या बाबी समजून सांगत होते, त्यांच्याकडून अनेक मुद्दे समजून घेत होते आणि आपल्या मागण्या आम्ही कशा पद्धतीनं मान्य करतोय हेही या ठिकाणी दाखवत होते. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सुद्धा, प्रेस मीडियाच्या माध्यमातून आपण ही सगळी माहिती घेतलेली आहे. परंतु यानंतर जो आपल्याला प्रकार पाहायला मिळाला तो म्हणजे अचानक मराठा समाजाचे आंदोलन होत असताना, आंदोलन म्हणजे आमरण उपोषण होत होते आणि आमरण उपोषण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी समाजाचे आभार मानण्यासाठी जिल्हा स्तरापर्यंत आपले दौरे सुरू केले, समाज बांधवांच्या भेटी घेतल्या आणि आपण जी मागणी सरकारकडे मागतोय तो सरकार आपल्याला मंजूर करतोय हे ते आपल्या लोकांना पटवून देत होते. अशाच वेळी अचानकपणे ओबीसी समाजानं त्या ठिकाणी डोकं वर काढलं आणि ओबीसी समाजानं एल्गार सभा आयोजित केल्या. आता एल्गार कशाचा हा प्रश्न आता पडतोय, कारण एल्गार सभा आयोजित केली कोणी हेही प्रश्न महत्वाचा आहे. एल्गार सभा घेण्यासाठी नेमकं यांना जे कोणी नेते समोर आले यांना प्रेरित केलं कोणी हाही प्रश्न आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठं नाव येतं ते म्हणजे छगनराव भुजबळ यांचं. छगनराव भुजबळ यांच्याविषयी आम्हाला काही आकस असण्याचं कारण नाही, परंतु राज्यातली जी परिस्थिती आपण पाहतोय की छगनराव भुजबळ हे आज सरकारमध्ये मंत्री आहेत, एक प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत. आज एकही मंत्री कुठलीही भूमिका जर व्यक्त करत असेल तर ती सरकारची भूमिका असते असं गृहीत धरलं जातं. आणि मंत्री ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये जाऊन एक भूमिका मांडतो, या भूमिकेला सरकारचं पाठबळ आहे असंच त्याचा अर्थ असतो आणि म्हणून मंत्री बोलला म्हणजे सरकार बोलले असाही त्याचा अर्थ आहे. मग एकीकडं शिंदे सरकार किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देण्याच्या संदर्भात नोंदी शोधत होतं, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत होतं. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला छगनराव भुजबळ हे जाहीर सभा घेत होते आणि मराठा समाजाच्या विरोधात ते गरळ ओकत होते. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सुद्धा अत्यंत खालच्या पद्धतीनं, खालच्या स्तरावर जाऊन टोकाची टीका ते करत होते. मित्रांनो, खरं म्हणजे हे सगळा जो प्रकार आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेला नाही. महाराष्ट्र हे जागरूक राज्य आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, अनेक माणसं प्रत्येक देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या देशांमध्ये महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला पाहायला मिळेल, कारण तो वैचारिक पद्धतीनं आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे, शिक्षणामध्ये तो गेलेला आहे आणि तो मजूर सुद्धा आहे. त्यामुळं त्याचा संपर्क प्रत्येक राज्य आणि देशाशी सुद्धा आहे. तो या घटनेकडे ज्यावेळेस बारकाईनं पाहत होता त्यावेळेस त्याच्याही लक्षात येत नव्हतं की मनोज जरांगे पाटील आपल्या समाजासाठी, मराठा समाजासाठी कुणबीचं आरक्षण मागताय, सरकार त्या ठिकाणी देतो म्हणून सांगतोय. आणि विशेष म्हणजे सरकार सातत्यानं सांगत होतं, म्हणजेच एकनाथराव शिंदे हे सातत्यानं सांगत होते की आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहोत आणि या आरक्षणाचा इतर समाजाला धक्का न लावता आम्ही देणार आहोत. म्हणजे सरकारचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात, ते अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात. हे विश्वासपात्र वक्तव्य मंत्री आणि त्यांच्या गटाच्या किंवा त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या आमदारांना लागू असतं. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सांगत होते की आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, परंतु इतर समाजाला धक्का न लावता आम्ही देणार आहोत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे तेही सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण टिकण्यासाठी आम्ही देतोय, परंतु कुठल्याही समाजाला धक्का न लावता आम्ही देतोय. म्हणजे सरकारचे तिन्ही हे प्रमुख
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अशा पद्धतीनं विधानसभेत सांगत होते, रस्त्यावरती सांगत होते, मीडियाच्या माध्यमातून सांगत होते. मग हे सगळं असताना छगनराव भुजबळ जे की ज्येष्ठ मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, हे मात्र सरकारमध्ये असताना सुद्धा बाहेर येऊन जाहीर सभा घेत होते. एल्गार सभा घेऊन त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात ते बोलले. यांना आरक्षण कशाला पाहिजे. याच वेळी त्यांच्या स्टेजवरनं जे स्टेटमेंट झाले, मग ते शेंडगे साहेब असतील त्या ठिकाणी किंवा गोपीचंद पडळकर असतील, टीपी मुंडे खरं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या परळीतले, आता वास्तविक पाहता राजकारणातून ते अलिप्त झालेत, राजकारणातून बाहेर गेलेत किंवा त्यांना समाजाने सुद्धा मतदारांना सुद्धा बाजूला ठेवले. पण या चळवळीत मात्र ते अग्रेसिव्ह दिसले. त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात तर बोललेच, परंतु या वक्त्यांपैकी अनेकांनी अनेक वक्तव्य केली की मराठा समाज यांनी कधी भांडे धुतलेत का, यांनी कधी लोकांच्या घरात काम केलेत का, अगोदर यांनी अशा पद्धतीनं कामं करावेत, यांना शूद्रच पाहिजे का, हे तर स्वतःला पाटील म्हणून घेतात. मित्रांनो, छगनराव भुजबळ एक जबाबदार मंत्री, राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या स्टेजवर आहेत आणि ते यांना थांबवतील किंवा अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका असं सांगतील असं वाटलं. परंतु ज्यावेळेस शेवटला छगनराव भुजबळ यांचं भाषण होत होतं त्यावेळेस ते त्यांच्याही पुढे जाऊन जरांगे पाटलांना एकेरी शब्दात बोलत होते आणि मराठा समाजाचा सुद्धा द्वेष त्या ठिकाणी करत होते. म्हणजे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण द्यायला आम्ही विरोध करत नाही, परंतु ओबीसीतून त्यांना देऊ नये असं ते बोलत होता. मित्रांनो, ह्या सगळा जर सारांश पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की मराठा समाजाच्या नोंदी सरकार शोधतंय. आवर्जून ऐका, सरकार शोधतंय. सरकारचे जिल्हाधिकारी असतील किंवा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी असतील किंवा जे कोणत्या वेगवेगळ्या विभागामध्ये जे अधिकारी आहेत, जेलपर्यंत म्हणजे त्या इतिहासाच्या काळामध्ये जेलमध्ये सुद्धा जो समाजाचे लोक गेलेले त्यांच्याही जातीच्या नोंदी त्या ठिकाणी तपासण्याचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जात होतं. आणि यामध्ये 54 लाख मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात आणि याही 70 वर्षापूर्वीच्या. आता आपण सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ प्रेक्षक आहात, आपण कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही जाती धर्माचं आपल्याला या ठिकाणी बोलणं उचित नाही, परंतु एक भारतीय म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्याला काही प्रश्न उपस्थित राहतात, ते एकमेकांसोबत शेअर करणं गरजेचं आहे. जर 70 वर्षापूर्वीच्या शासन दरबारी असलेल्या कागदपत्रामध्ये मराठा समाजाच्या कुणबीमध्ये नोंदी सापडल्यात आणि कुणबी समाज हा ओबीसी मध्ये घटनेनं दिलेला आहे, मग जर कुणबीच्या नोंदी सापडल्या असतील म्हणजेच या मराठा समाजाचे जे लोक कुणबीमध्ये आहेत ते आपोआपच ओबीसी मध्ये गेले, कारण त्यांना कायद्यानं ओबीसीचं आरक्षण लागू पडतंय. मग जर त्यांना कायद्यानं ओबीसीचं आरक्षण लागू पडतंय तर मग छगनराव भुजबळ हे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देऊ नये यासाठी का रान पेटवत होते, हाही प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे सरकारचाच एक मंत्री अशा पद्धतीनं जर बोलून सरकारनं पाठवलेली जी समिती आहे, जी मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंतरवालीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी पाठवली, ज्यामध्ये 2 सेवानिवृत्त जज आहेत, शिंदे समिती होती, त्यामध्ये 4 मंत्री होते, धनंजय मुंडे होते, उदय सामंत होते, गिरीश महाजन कित्येक वेळा गेलेत, त्यानंतर भुमरे साहेब त्या ठिकाणी किती वेळेस गेलेत, रावसाहेब दानवे जाऊन भेटून आलेत, म्हणजे अनेक मंत्री, अतुल सावे त्या ठिकाणी जाऊन आले, अनेक मंत्री त्या शिष्टमंडळात आहेत, न्यायाधीश त्या मंत्रिमंडळात आहेत, म्हणजे सरकार आहे पूर्ण त्या ठिकाणी. आणि ते जाऊन जरांगे पाटलांना भेटून आल्यानंतर त्याच समितीची, त्याच शिष्टमंडळाची खिल्ली छगनराव भुजबळ यांनी जाहीर स्टेजवर उडवली, प्रसारमाध्यमाच्या समोर उडवली. म्हणजे नेमकं या मराठा आणि ओबीसीच्या वाद लावण्यामध्ये नेमकं कोण आहे, तर छगनराव भुजबळ या आहेत, नाही तर छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून सरकारच त्या ठिकाणी हा वाद भडकवत होतं, हे आता आपल्या लक्षात येत आहे. कारण मंत्री ज्यावेळेस गाडीमध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्र शासन त्या गाडीवर लिहिलेलं आहे, त्याला तिरंगी झेंडा लावलेला आहे आणि एक मंत्री त्या गाडीमध्ये बसून राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक राज्यातल्या गावावाडी वस्ती तांड्यावर त्या ठिकाणी फिरतो आणि राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगतो. ज्यावेळेस त्यांनी एखादा शब्द दिलेला असतो त्यावेळेस सरकारने आम्हाला शब्द दिला असं जनता मानत असते. जर एखाद्या मंत्र्यानं सांगितलं की ठीक आहे तुझा अर्ज मला पोहोचलाय, तुझं काम होऊन जाईल, तर तो माणूस गावभर 10 दिवस सांगत असतो की सरकारपर्यंत माझी दखल गेली आणि सरकार माझा प्रश्न आता सोडणार आहे. तो मंत्री सोडणारी म्हणत नाही, सरकार माझा प्रश्न सोडणार आहे. एखाद्या मंत्र्याकडे एखादं डिपार्टमेंट असेल आणि तिथं जर समजा घरकुलाचा प्रस्ताव असेल, राशनचा प्रस्ताव असेल, बांधकाम विषयाचा प्रस्ताव असेल, तो जर त्या मंत्र्याकडे गेला तर त्या तिथून जर तो सँक्शन झाला किंवा मंजूर झाला तर लोक म्हणतात सरकारनं आम्हाला घरकुल मंजूर केलं, सरकारनं आम्हाला राशन मंजूर केलं. म्हणजे याचा अर्थ काय की मंत्री हाच सरकार असतो. आणि मग छगनराव भुजबळ ज्या अर्थी मराठा आणि ओबीसीचा वाद पेटवत होते, भडकवत होते, याचा अर्थ सरकारच हा वाद पेटवत होतं, भडकवत होतं, हा त्याचा अर्थ स्पष्टपणे निघतोय. आणि जर असं नसतं
तर एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, या तिघांनीही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगनराव भुजबळ यांना कधीच आवरलं नाही. कधीच आवरलं नाही. फक्त ते एकच बोलत होते, कोणीही एकमेकांबद्दल बोलू नये, कुणीही वातावरण गरम होईल असं करू नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये, असं ते बोलत होते. पण छगनराव भुजबळ यांनी असं बोलू नये असा शब्द यांनी एकाही वेळेस काढला नाही. विशेष म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना छगनराव भुजबळ ज्यावेळेस आक्रमकपणे मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते, त्यावेळेस ते विरोधी पक्ष आहेत की एखाद्या घटकाचे ते प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बोलतायत हेच समजत नव्हतं. वास्तविक पाहता ते राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी सामंजस्याच्या भूमिकेनं आपला मुद्दा मांडणं गरजेचं होतं आणि जे विषय आपल्याला पटत नाही ते मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेटमध्ये त्यांनी ते मुद्दे मांडणं गरजेचं होतं. पण तसं न करता ऑनलाईन टीव्हीवरती विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये छगनराव भुजबळ द्वेषानं बोलत होते, आक्रमकतेने बोलत होते, भडकाऊ पद्धतीनं जरांगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते, मराठा समाजाच्या विरोधात आकसानं बोलत होते. आणि मित्रांनो, हे सगळं विरोधी पक्ष त्या ठिकाणी विरोध करत होता. भास्करराव जाधव त्या ठिकाणी आक्रमकपणे त्यांनी बाजू मांडली, विशेषतः बच्चू कडूंनी हा विषय लावून धरला. हे सगळं करत असताना नितेश राणे हे सुद्धा मराठा समाजाचे, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते. म्हणजे सरकारचे प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकाही शब्दानं छगनराव भुजबळ तुम्ही शांत बसा असं बोललेले नाही. एकाही वेळी छगनराव भुजबळांनी अशा पद्धतीची वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करू नये, आपण शासनाचे प्रतिनिधी आहात असंही कधी उल्लेख केला नाही. उल्लेख केला तो कसा की कोणीही एक प्रतिनिधींनी, कुठल्याही शासनाच्या प्रतिनिधींनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. म्हणजेच या ठिकाणी दुटप्पी भूमिका सरकारने, प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. म्हणजेच एक प्रकारे छगनराव भुजबळ जे बाहेर बोलतात त्याला आपला पाठिंबा आहे हेच यातून जनतेमध्ये संदेश गेलाय. आणि राहिला प्रश्न, गृहमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सातत्यानं बाहेर बोलायचे की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, पण कुठल्याही समाजाला आम्ही धक्का न लावता देऊ. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या समाजाला धक्का न देता आम्ही देऊ हे वाक्य तुम्हाला बोलायची गरज नाही. आम्ही मराठा समाजासाठी सकारात्मक आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही आरक्षणासाठी कायम टिकेल यासाठी प्रयत्न करत आहोत. एवढं जरी बोलले असते तरी मराठा समाज त्या ठिकाणी शांत राहिला असता. आजही तो शांतच आहे, पण त्यांच्या मनामध्ये जी खतखत आहे ती वेगळी आहे. आणि छगनराव भुजबळ म्हणजे जे सरकारचे प्रतिनिधी, सरकारच म्हणू आपण त्यांना, सरकार असलेले छगनराव भुजबळ यांनी मात्र बाहेर येऊन ओबीसी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला, भडकाऊ भाषणं त्या ठिकाणी केले. आणि यामुळंच आज गावागावामध्ये भावाभावाप्रमाणे राहणारा हा ओबीसी आणि मराठा समाज आज काही अंशी म्हणतोय मी, कारण छगनराव भुजबळ आणि सरकारमध्ये जे काही मनसुबे होते ते मनसुबे आता पूर्ण होताना दिसत नाहीत. परंतु काही अंशी मराठा आणि ओबीसी समाजाच्या दोन घटकांमध्ये एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा काही अंशी बदललेला आपल्याला दिसतोय. परंतु मोठ्या प्रमाणावर यश हे आलंय जरांगे पाटलांना की त्यांनी आपण आंदोलन करत असताना ओबीसी समाज हे आमचे भाऊ आहेत असं वक्तव्य केलेलं आहे. आणि ओबीसी मध्ये जवळपास 300-350 जातीचे लोक येतात. त्यातल्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय. मग धनगर समाजानं सुद्धा पाठिंबा दिलाय, मुस्लिम समाजानं त्या ठिकाणी पाठिंबा दिलाय. एवढंच काय, ओबीसी समाजाच्या लोकांनी कोल्हापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागतही केलंय. अनेक ठिकाणी जिथं जिथं ते गेले त्या ठिकाणी ओबीसीच्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय. याचा अर्थ असा की मराठा आणि ओबीसी हा भाऊ आहे. त्यांचं एकमेकांशिवाय कुठेही म्हणजे कामच होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. एकमेकांना सोबत घेतल्याशिवाय गाव पातळीवर कुठलंही काम होत नाही, शहर पातळीवर होत नाही. आणि मग राजकारणासाठी जर सरकारचे आणि सरकारच आणि सरकारचे काही मंत्री अशा पद्धतीची वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असतील आणि त्याला सरकारचे प्रमुख असलेले, जबाबदार असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाव घेऊन थांबवत नसतील तर हे मात्र जरा अवघडच दिसतंय. कारण सरकारच मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करतंय असं दिसतंय. मित्रांनो, नवाब मलिक हे ज्यावेळेस सत्ताधारी बाकावर येऊन बसले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं अजित पवारांना की नवाब मलिक हे दोषमुक्त झालेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्यासोबत घेणं हे आम्हाला उचित वाटत नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला ठेवावं, आपल्यासोबत त्यांना घेऊ नये असं पत्र अजित पवारांना लिहिलं, जे की मांडीला मांडी लावून बसतात. परंतु ते पत्र त्यांनी अजितदादांना देण्याऐवजी सोशल मीडियावर टाकलं, ट्विटरवर टाकलं आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की हे आम्हाला चालणार नाही, कारण आमच्यासाठी देश महत्वाचा आहे. थोडक्यात काय
की नवाब मलिक आपल्यासोबत बसूनही अजित पवारांना सुद्धा ते सांगू शकत होते, पण याचं जाहीर वक्तव्य केलं. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ हे मंत्री असताना सरकारची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होते दोन समाजात ते निर्माण करताना. असं जरी असलं तरीही देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडिया किंवा प्रेस मीडियाच्या माध्यमातून बाहेर येऊन, पत्र तर द्या सोडून, पण बाहेर येऊन सुद्धा सांगितलं नाही की छगनराव भुजबळ तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात, असं बोलू नका, तुमच्यामुळे सरकारच्या इमेजला तडा जातो. असं जर तुम्ही ऐकलं असेल कुठं वक्तव्य तर निश्चितपणे तुम्ही आम्हालाही कळवा. मित्रांनो, ही सगळी घटना सांगण्यामागचं कारण आहे की आज महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहतात, भाऊबंदकीनं राहतात आणि मराठा आणि ओबीसी हे वेगळे नाहीत. कारण मराठा समाजातले जवळपास 75% समाज जो पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशामध्ये आहे तो ऑलरेडी कुणबी आहे, म्हणजे तो ओबीसी आहे आणि तो ओबीसीचं आरक्षण घेऊन ओबीसी मध्येच राहतोय. मग हा समाज ओबीसी मध्ये आपल्याला चालतोय भुजबळ साहेब, मग मराठवाड्यामधला मराठा समाज यांच्या कुणबी नोंदी सापडतायत, ते तुम्हाला ओबीसी मध्ये का चालत नाही? हा प्रश्न मी नाही, जनता विचारते. आणि यामुळंच उद्याचं विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, याचे पडसाद या निवडणुकीमध्ये राज्यकर्त्यांना भोगावे लागणार हे मात्र नक्की. आणि विशेषतः जे सत्ताधारी आहेत त्यांच्याविषयी जनतेच्या मनात रोष आहे. मराठा समाजाचा रोष आहेच, पण ओबीसी समाजाचा सुद्धा रोष आहे की का विनाकारण आमच्यात तेढ निर्माण करताय, का आमच्यामध्ये हा वाद निर्माण करताय, असंही ते बोलतायत. म्हणूनच कदाचित छगनराव भुजबळ यांच्या वर्धा या ठिकाणी झालेल्या, भिवंडी या ठिकाणी झालेल्या ज्या सभा आहेत, या सभेला ओबीसी समाजानं पाठ फिरवली. 25,000ची व्यवस्था करण्यात आली, तिथं 400 ते 500 लोक जमा झाले, इतर लोक जमा झालेले नाहीयेत. हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय, कारण ओबीसी आणि मराठा समाजाला शांततेनं, एकोप्यानं महाराष्ट्रात राहायचंय आणि महाराष्ट्राची प्रगती साध्य करायची. कारण आजपर्यंत या राज्यानं देशामध्ये महाराष्ट्राचं नाव झळकवलेलं आहे, कारण एकोपाने राहून या ठिकाणी महाराष्ट्रानं नाव कमवलेलं आहे आणि देशाला आणि जगाला संदेश देण्याचं काम याच महाराष्ट्रातल्या अनेक संत, महंत आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा केलेले, आजही ते करतायत. आणि ही संस्कृती जर टिकवायची असेल तर सगळे जाती धर्माचे लोक एकोप्यानं महाराष्ट्रामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून या दोघांमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो प्रयत्न केलाय तो दुसरा तिसरा कोणी केला नाही, तर मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे प्रत्यक्ष छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सरकारनेच केलंय. हा रोष महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे, जनता असं बोलते. मित्रांनो, हे होणं योग्य नव्हतं असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया निश्चित द्या, कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आहे आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.